आता झालेल्या ओव्हरमध्ये 18 धावा लुटलेल्या आहेत नामदेव यांनी. पटापट खेळ चालू करायचा आहे. पुढील शतक घेऊन येत आहेत. नवनाथ भोईरसाठी ना, नवनाथ भोईरसाठी समीर भोईरकडून एक कॅश प्राइजर. जर त्याने कॅच पकडला तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुढील शतक घेऊन येत आहेत नवीन बॉलर विकास भोईर. मयूर आणि विकास भोईरचा सामना करतील मयूर. चला पटापट. अरे 12 उपस्थित नाही कोणाचा. फिल्डिंग वाले कोण आहे तुमचा? 12 पाठवा और माझ्याकडे. ओ डॉट बॉल गेलेला आहे. बारा इथं बाजूला बसले. सॉरी. वाईट. विकास याचा दुसरा चेंडू वाईट गेलेला आहे आणि फलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. बघूया पुढील बॉल. व्हाईट बॉल कॅन्सल. चुकीची दुरुस्ती. हा बॅट गड आहे अर्थातच. डॉट बॉल, दोन्ही डॉट बॉल गेलेले आहेत. तर विकास भोईर यांचा तिसरा बॉल. हा अंबरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन मानला जाईल. कृपया त्यांच्याशी कोणी संघर्ष करू नका. अंपरशी वाद घालायची गरज नाही साहेब. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. धावसंख्या 19. चौकार. चुकी आणि बायने एक धावा झलकवलेली आहे आणि स्कोर बोर्डती 23 धावां
झलकलेल्या आहेत. कुठेतरी घाई होत आहे ते मला वाटतं. हा, धुडकावून दिलेला बॉल, परंतु फक्त एकच धाव मिळेल. 24 धावा झालेल्या. 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधील, आणि तोही पुन्हा एकदा बायचा रन भेटला. 25 धावा बायचा रन झालेला मला वाटतं. जो डॉट बॉल झालेला तो पुन्हा टाकावा लागणार आहे. 25 धावा झालेल्या आहेत. हा. हा. पंच षटकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि नवीन गोलंदाज आपली ओव्हर घेऊन येतो आपल्या संघासाठी प्रवीण पाटील. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा पंच. दोन्ही संघांचा पाठीराख्यांचा काही आवाज दिसत नाहीये. मला वाटतं संध्याकाळची वेळ. प्रवीण यांचा पहिला वाईट. पंच वाईट 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 दिलेला आहे. पुन्हा एकदा वाईट. 33 रन झालेले तर फलकावरती. चिकणे सर आपण टॉस घेण्यासाठी यायचंय. तरी सुद्धा 1 रन पूर्ण झालेले आहे, पण बायचा असेल तो, आणि 34 रन पूर्ण झालेले आहेत. आता काय काय इशारा, काय आता इशारा का डॉक्टर बायच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा सामने नामदेव. नामदेवला ठाकूरपाडा आणि गोंदवली आपण टॉस साठी यायचं टॉस बॉक्सकडे. नामदेव आणि धुडकावून दिलेला, परंतु रक्षक बॉल अडवण्यात सफल झालेला आहे. तरी सुद्धा लूज फिल्डिंगमुळे 2 धावा पूर्ण करण्यात बॅटर यशस्वी, आणि 36 धावा झालेल्या आहेत. ठाकूरपाडा आणि गोंदवली दोन्ही टीम्सने टॉस बॉक्स साठी आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. हा, विकेट.
आणि जतीन आलाय. जतीन बघू आता आपल्या संघासाठी काय करतोय. हुक केलंय आणि फक्त एकच रन मिळेल. 37 रन पूर्ण. चिकणे सर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. उत्तम फटका आणि अंपायरचा इशारा षटकार. अंपायर अजून हातवरती केली नाही. स्कोर बोर्ड झालेला आहे. तीन ओव्हरींचा डाव समाप्त झालेला आहे. 43 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि गावची A1 जोडी मेसी आणि जतीन एकमेकांचा सामना करतील. आता जतीन आपल्या संघासाठी काय करतोय बघूया. जतीन आणि मेशी एकमेकाशी टक्कर देत आहेत आणि हा मेशीचा वारा काढल्यासारखा वाटतोय परंतु बॉल अडवण्यात समर्थ. मला वाटतं मेसीला टायफॉइड झालाय तरी सुद्धा आलेला आहे कारण खेळायची आवड असते माणसाला परंतु त्याच्यासाठी अक्षय भोईरने त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. 1100 रुपये हॅट्रिक साठी पारितोषिक लावलेले आहे. निर्धाव चेंडू आणि 45 धावांचं समीकरण पूर्ण झालेलं आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 बाकी आहेत. आता मेशीसाठी समीर भोईर आणि अक्षर भोईर यांच्या दोघांकडून 1100 रुपये लावण्यात आलेले आहेत. उत्तम बोल. मेशीने जणू आंघोळच घालायला लावलेली आहे. बघूया जतीन. वाईट. मेशी यांचा वाईट बॉल. अवंतर धाव. 46 धावा पूर्ण. मेशीला जर जतीनने सिक्सर मारला तर सागर भोईर करून 1100 रुपये. बघूया काय जतीन नाहीतर मेसी तू तरी विकेट घ्यायचा. हा जतीनने प्रयत्न तर चांगला केला तरी सुद्धा 2 धावा पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. 48 आणि अजून 2 धावांचं 2 चेंडूंचा खेळ बाकी. मेसी आणि जतीनचा अजूनही मोठा फटका बघायला मिळालेला नाहीये. तो मला वाटतं जेसीला घाबरतो की काय काय कळत नाहीये.
अरे बापरे, जतीनला गचकावलेलं आहे. प्रशांत चौधरी. आता एक मॅच चालू आहे ना, ती संपल्यावर लगेच ठाकूरबारवाल्यांची लागेल, त्याच्यानंतर त्यांची यो एक मॅच आहे, त्यानंतर तुमची. एक बॉल डॉट गेला. किती झाले? 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. परी 11ची पारी संपलेली आहे. कोण? गुंदवलीवाले आणि हा, त्यांची आता मॅच होईल. 48 धावांचं टार्गेट रुद्रांश 11 साठी सेट केलेलं आहे. हो ना, मग तुम्ही बिना करा ना, आणि तुम्ही हे करा ना, मग उद्या या, रात्री घालून गेला दुपारची या, तुम्ही संध्याकाळी 4 वाजता या. तसं करा मग बोल काय सांगा. 48 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 49 धावांचं लक्ष्य. गुंदवली आणि ठाकूरपाडा टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचंय. चिखले सर, आपण टॉस बॉक्सला जॉईन व्हायचंय. टॉस साठी या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचा संघनायक उपस्थित आहेत. प्लीज या आपण. सरवली ग्रामपंचायत सदस्य रतनजी चौधरी साहेब, आपणास विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे नाणेफेकीसाठी. या सन्मान्य रतनजी चौधरी साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. सन्मान्य रतनजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया या सामन्याचा नाणेफेक. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय, एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल. करूया आपण नाणेफेकी. टेल असं कॉलिंग दिलेलं आहे, पाहूया काय येत आहे. हेड. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की अष्टविनायक ठाकूरवाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद.
हॅलो. 49 धावांचं लक्ष घेऊन रुद्रा 11 सामना करणार परी 11चा. 48-49 टार्गेट आहे. आता या मॅच मध्ये जोही कोणी अंगोल्या. 3 बॉल मध्ये 3 सिक्सर 3 चौकार अथवा 3 बॉल मध्ये 3 विकेट जोही कोणी प्लेअर पटकावेल अंगोल्याचा अंगोल नव्हता करून आला. त्याच्यासाठी भोलेनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. विकास का? विकास आहे ना? सोम कोण आहे? प्रथम फलंदाज विकास भोईर आणि नॉन स्ट्राईकला मंगेश पाटील. जतीन भोईरसाठी एक सुवर्ण संधी आहे. जतीन पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्याने जर प्रत्येक विकेटसाठी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक सागर भोईरने लावलेलं आहे. बघूया जेव्हा जतीन भोईर मैदानात येईल ओव्हर घेऊन. आता आपलं पहिलं शतक घेऊन येणार आहेत नामदेव चौधरी आणि त्यांचा सामना करतील विकास भोईर. नामदेव भोईरने जेव्हा बॅटिंग केली तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांच्या समोर येणाऱ्या बॉलरचा चांगला समाचार घेतलेला होता आणि चांगली समोर कोणाची गाडी आहे त्यांनी जरा आपली लाईट्स बंद करा. नामदेव चौधरींनी जर का विकेट घेतला तर त्यांना नितीन तरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक केली तर 500 रुपये 1000 रुपये. नामदेव चौधरीसाठी सुवर्ण संधी. जर त्यांनी हॅट्रिक केली विकेटची तर नितीन तरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विकास भोईरने जर का सिक्सर मारला तर दिनेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये. दिनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये. What a shot! एकच धाव मिळेल. हॅलो. डॉट बॉल. पॉवर प्लेचं शतक आहे. नामदेव यांनी बरोबर टाईट वातावरण ठेवलेलं आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि तिसरा बॉल मात्र नो बॉल. अर्थातच पुढील येणारा बॉल हा फ्री हिट असेल.
मेसी उतरलं गाडी पण मेसीसाठी सुवर्ण संधी आहे. जर रनआउट झाला तरी 500 रुपये. वाव. परंतु पंचांनी अपील फटकावलेलं आहे. फ्री हिट आहे. तुम्ही बोंबलताय पण फ्री हिट आहे ना. बस लक्ष नाही, पण अंपुरांचं मात्र एकदम करेक्ट लक्ष आहे. मेसीने जर रिव्हर्स षटकार मारला तर भोलेनाथ पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. वाईट. पुन्हा एक अवंतर धाव. 3 रन फलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. नामदेवने तरी वाईट आणि नो बॉल दिला तरी सुद्धा फक्त 3च रन आहेत अजून. हळूच कुक केलेला आहे आणि चौकार. षटकार असो, चौकार असो का विकेट असो, ओव्हर फिनिश. नामदेव यांची सुपर ओव्हर म्हणायला काय हरकत नाही, कारण फक्त 8च धावा दिलेल्या आहेत. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कुठल्याही खेळाडूने 3 षटकार, 3 चौकार अथवा 3 विकेट्स जर पटकावल्या तर सोपान पाटील यांच्याकडून 2,000 रुपये तब्बल पारितोषिक आहे. बघूया कोण जिंकते पारितोषिक. रोहित संदेश ठाकरे, कृपया आपण स्टेजवरती यावे. भोलेनाथ पाटलांनी आपल्याला बोलवलेलं आहे. कृपया आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. निश्चित या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपण पाहतोय जय भोलेनाथ चषक भव्य दिव्य रजनी स्पर्धेचं आयोजन आणि या ग्रामीण फुटबॉल क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब ताश्कंद रशियावरून आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या स्पर्धेसाठी आयोजन नियोजनासाठी आणि खास करून शरददादा भोईर साहेब तसेच बालाराम भोईर, रवी भोईर आणि प्रभाकर दादा यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव दिलेला आहे.
खूप खूप धन्यवाद सचिव साहेब, आपण या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 49 धावांचं लक्ष आहे आणि 49 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. विकास आणि महेश. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला स्वांग केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषा पार. चांगला एफर्ट तिथे, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार. चौकार. करायचा नाहीये, कारण जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय या वर्षामध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू आहे. इथे नाद करायचा नाहीये फलंदाजाचा, कारण फलंदाजाने चेंडू पाठवून दिलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पत्रा तोड षटकार. माजी उपसरपंच सरवली आणि जय भोलेनाथचा संघाचे कर्णधार सायनाजी, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आमच्या प्रेक्षकांच्या हातामध्ये एक आयफोन मिळालेला आहे. कुठल्या प्रेक्षकाचा असेल त्यांनी कलेक्ट करायचं आहे. शशीजी हनुमान भोईर यांनी स्टेजवर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक बॉल बाकी आहे तुमचा अजून. आयफोन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ज्या कोणा प्रेक्षकांचा असेल, नाहीतर तो जप्त केला जाईल. बॅटरी 95% आहे. फुलटॉस चेंडू आहे. इथे चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग लेग रेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. ₹100 पारितोषिक मिळवा. क्या बात है. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंच निश्चितच सागर भोईर यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 24 लागतीये. ऑफ स्टंप पुन्हा एकदा सोडणारा चेंडू होता. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला.
धावसंख्या फक्त 1 ने वाढेल. संदीप भोईर यांनी जर रनआउट जरी दिला तरी भोलेनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अनोखे पारितोषिक लागतायत, समजून जा तुम्ही. यावेळी मात्र चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र मौका भी गया और चौका भी गया. 4 धावा. हो हो हो, विकास भोईर चौकार षटकारांचे हॅट्रिक करतात, तर दिनेश पाटील उद्योगपती यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. लंगडे घोड्यावर बक्षीस लावून फायदा नाही हो, पण तरी सुद्धा संध्याकाळचं रात्रीचं वातावरण आहे. मेसीला पण आहेत, क्या बात आहे. विकेट हॅट्रिक साठी रतनजी चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. चौकार षटकारांच्या हॅट्रिक साठीही रतनजी भोईर यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. पंच काय निर्णय? 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. 29 धावा झालेल्या आहेत. रतनजी चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. चौकार षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मार्फत आहे, आणि विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या मार्फत 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. 12 चेंडू. हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे, मात्र चेंडू जास्त काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. 2 धावा धावफलकावर लागते. धावसंख्या धावफलकावर 31 होतीये. 49 लक्ष आहे. काल शिवाने जबरदस्त बॅटिंग केली. 77 धावा असताना 60 धावा स्वतःने कुटल्या, आणि आपल्या भावाचा संघ जो होता त्या संघाला पराभूत केलं. कपिल पाटील यांचा संघ शिवमने अगदी जबरदस्त बॅटिंग केली. हा चेंडू प्लेड ऑन, आणि काय जल्लोष बघा. नितीन पाटील आणि मेसी यांची लई टसन होती, आणि त्यांनी जल्लोष बघा कसा साजरा केला. 4-5 वेळा हवेत उड्या मारल्या. उद्या प्रभाकर पाटील यांच्याकडून एक अनोखी मॅच असेल. जतीन भोईर आणि मेसी. जतीन पाटील आणि मेसी भोईर यांची एक लढत असेल, एक ओव्हरची. त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. 10 चेंडू 17 धावांची गरज. ओव्हर द विकेट. गोलंदाज. हा कुठला चेंडू होता? वाईट बॉलचा इशारा येतो आता जाऊन. पंच जरा व्यवस्थित लक्ष द्या. 1 बाउन्सचा इशारा येतोय. नाही, पंचांनी व्यवस्थित लक्ष द्या, कोणावरही अन्याय करू नका. हा चेंडू पुल केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, मात्र फक्त बघत राहतील, आणि चेंडू जाईल सीमा रेषा. चेहऱ्यावर खुशी आहे,
आणि ते अंघोळ करून आलेले आहेत. 6 धावाने धावसंख्या धावफलकावर लागते ती 39-39. आता 9 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण राहिलेलं आहे. सगळ्याला 9 चेंडू 10 धावा. महेशने जी जबरदस्त बॅटिंग केली होती मॅसीने, हा चेंडू खोदून काढलेला आहे. चेंडू कव्हर मध्ये जातोय. वैभव भोईर, आपण 4 टप्प्यात जरी चेंडू घेतला तरी भोलेनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. 1 टप्प्यात घेतला 100 रुपये, 2 टप्प्यात घेतला 200, 3 टप्प्यात घेतला 300, 4 टप्प्यात घेतला 400 आणि 5 टप्प्यात घेतला 500. नंतर क्लॅश ऑफ टायटन गंगामाता गुंदवले आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. सात चेंडू 8ची गरज. यस, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणि आता जल्लोष बघा गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. शशी भोईर स्टेजवर आले तरी अनिल पाटील कडून 1100. शशी लास्टचा बॉल तुझा बाकी आहे, लवकर ये. शशी स्टेजच्या समोर आला तरी श्याम पाटील यांच्याकडून शिशा दाबा. प्रभाकर पाटील यांच्याकडून शशीवर याच्यासाठी फुफा आदरवाडी येते मेजवानी आहे. शशी भोईर, तुम्ही सर्वात पहिले फॉर्म भरला होता SPL चा, त्याच्यामुळे तुमचा सत्कार पण करायचा बाकी आहे अजून. तुम्ही या. शशी भोईर 3 वाजता प्रॅक्टिसला यायचे, त्यांचा सत्कार झालाच पाहिजे. थँक्यू. तर इथे मंगेश भोईर या नावावर येतात. तत्पूर्वी आपण स्कोअर सांगूया. धावसंख्या धावफलकावर 41 झालेले, 6 चेंडू 8 धावांची गरज. आता मंगेश पाटील यांना एक सुवर्ण संधी आहे. दिलीप पाटील, अनिल पाटील सुरई, प्रभाकर पाटील, महेश पाटील, लेह लद्दाख ग्रुपचे सर्व हे मेंबर आहेत. आणि तसेच भोलेनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये. आणि चेंडू जर हुकला तर रिटर्न द्यायचे. विकास भोईर यांनी चौकारांची हॅट्रिक केली तरी पण अक्षय भोईर यांच्याकडनं 11,000 रुपये. पहिला चेंडूला हुक केलेला आहे. ओ माय गॉड, ये कॅश नहीं, आपने मैच छोड़ा है. काय करेल तो गोलंदाज, जीव देईल. निखिल भोईर, तुम्ही कॅच घेतला असता तर घेतला असता. शशी भोईर, तुम्ही तुमचा सत्कार आहे. SPL चा पहिला फॉर्म तुम्ही भरला होता. अरे कॅच कोणता सोडला दादा? हा,
मंगेश भाऊ यांच्याकडनं विकास भोईरसाठी 200 रुपये प्रत्येक रनामध्ये आहेत. आता 5 चेंडू आणि 4 धावांची सिंगल रन गरज. घेतला तर जा का छटकार चौकार मारला तर नाही. शशी भोईर, मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही स्टेजवर या फक्त. पुढच्या वर्षी तुम्हाला माझ्या टीम मध्ये घेणार पुन्हा. 3 वाजता प्रॅक्टिस करताना पुढच्या वर्षी 7 वाजता सकाळी प्रॅक्टिस करत जा. यावेळी मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल आली. आता धावा किती राहिलेत? आनंद भोईर साहेबांनी पण तुम्हाला पारितोषिक लावलेलं आहे 1000 रुपयाचा. फक्त तुम्ही स्टेज जवळ तरी बोला या. बोला 1 मिनिट. मॅच रंगतदार अवस्थेत आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. मंगेश भाऊ यांनी षटकार मारला तर प्रभाकर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. परी 11 जर मॅच जिंकते तर एसपीएल मध्ये राहील, नाहीतर बाहेर होईल. वेलकम शशी भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. आता इथून कहाणी में ट्विस्ट वाढलेला आहे. थांबा, बक्षीस लावू नका, थांबा. बक्षीस तुमचं तुमच्याकडे ठेवा. आता मॅच जिंकल्यानंतर बक्षीस लावा. सामन्याकडे लक्ष द्या. 3 चेंडू 3 धावांची गरज. ही मॅच संपल्यानंतर मोठा सत्कार आहे. बोला 2 मिनिटं. बोला, थांबा जरा. एसपीएल चा आणि बोला बोला 2 मेगा मिनिटं. बोला 2 मिनिटं थांबा ना प्लीज. बोला 2 मिनिटं थांबा. बोला. 3 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज तयार होतोय. मयूर. ओहो, आता पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आणि खांद्याचा अतिरिक्त वापर केला होता. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 2 चेंडू मध्ये 3 ची गरज. आणि मंगेशला आम्ही सांगितलं होतं प्रत्येक षटकारास 500 आणि रनात 100. आता बॉल उकल्यावर त्याने आम्हाला 100 द्यायचे. चला, क्या बात आहे. आता 2 चेंडू 3 ची गरज. धक 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 वाढलेली आहे. हा चेंडू फाईन लेगला. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. चिकणे सर थांबवतो. 1 चेंडू 2 ची गरज. पण जयेशनी 4 टप्प्यात बॉल हरवले. 400 रुपये द्यायला लागतील याला. 4 टप्प्यात रिप्ले बघू. 4 टप्प्यात हरवले बॉल. नाही, बोला बरोबर आहे. 4 4 टप्प्यात टप्प्यात चेंडू अडवला. 400 रुपये द्यायचे. शब्द मागे नाही घ्यायचा. एका टप्प्यात 100, 2 टप्प्यात 200. नाही करू दे. टीम मीटिंग आता होईलच दादा. थांबा ना. आपण लाईव्ह मध्ये टप्पे मोजायचे आहेत. टप्पे जर काय झाला पंच? पाटील, तुम्ही स्टेजवर या. तुम्ही बरेच नाराज आहेत, आम्हाला माहित आहेत. थांबा थांबा. 47 झालेले आहेत. 49 तुम्हाला करायचे आहेत. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. आपला एक सत्कार राहिलेला आहे. आपल्या गावचे कबड्डीपटू अजय पाटील यांचा सत्कार राहिलेला आहे. ते सत्कार करायचे आपल्याला. सामना आणि ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या मित्रांनो. व्हाट अ मॅच. एसपीएल ची जबरदस्त मॅच आपण पाहतायत. मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. 1 चेंडू 2 धावांची गरज. मनोज ठाकरे सर. निश्चितच अतिशय कुशल मोमेंट मध्ये सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या चेंडूचं, कारण आपण पाहतोय अतिशय कुशल मोमेंट. 1 चेंडू 2 धावांची गरज. परी 11 ला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. चला सामना चालू करा. यस, नियमाप्रमाणे क्रॉसिंग जी आहे ती होणं गरजेचं आहे, याची नोंद ठेवायची आहे. पंच सागर बघा, नियमाप्रमाणे क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. चेंडू एसटी रक्षकाकडे राहिला तर तो आपला नियम आहे. ते सर्व नियम तुम्ही पाळायचे आहेत. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. टाइमपास करू नका. चला. हो, काऊन जिंकेल आता. काय मॅच झालेलं आहे. अफलातून मॅच. असं वाटलं होतं की हा सामना बॅटिंग करणारी टीम अगदी आरामात जिंकेल. मनोज ठाकरे. निश्चितच जोरदार टाळ्याने स्वागत करूया गणपती बाप्पा.
Yes, best of luck both our team. Best of luck batsman and best of luck bowler. कमजोर दिल वालों के लिए अब ये मैच नहीं रहा है. आंखें बंद कर दो या तो मैच से हट जाओ कमजोर दिल वालों. एक गेंद और 2 रनों की मी आवश्यकता. तर बोलतो कोणाला डायबिटीज असेल त्यांनी तर जरा बाजूलाच हार्ट अटॅक येत असेल तर त्या व्यवस्थित नका मॅच बघायला. चला पंच सागर प्लीज घ्या, लगेच घ्या प्लीज. धक 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 वाढलेली आहे. एक चेंडू 2ची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू, हो माय गॉड, आता काय घडेल. ओ हो हो, यावेळी 2 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण. जल्लोष बघा, जल्लोष बघा. रंगादास तुमची वर लक्ष ठेवायचं आहे. 15 मिनिटं त्यांना दिली जातील. त्या 15 मिनिटांमध्ये कशा प्रकारे पूर्ण केले जाईल ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. प्लीज सहकार्य करा. यस, या ठिकाणी 40च्या या ज्या 2 मॅचेस आहेत त्या कंप्लीट केल्या जातील. त्यानंतर मात्र SSPL ची मॅच खेळवली जाईल या ठिकाणी. हॅलो, आपला एक मेगा सत्कार चला राहिलेला आहे पंच बाकी. प्लीज आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विकास भोईर, एक मेगा सत्कार राहिलेला आहे बाकी, तर तुमच्या आशे करायचा आहे आम्हाला. शशी भोईरचा सत्कार करायचा बाकी आहे. तुमचा सत्कार स्पॉन्सर आहेत ना आपले सृष्टी इम्प्राचे जयवंत भोईर हेच करणार आहेत. या लवकर या. यस, दोन्ही संघांना सूचना केली जाते. आपण पहिला टॉस केला तेव्हा सांगितलं होतं की पहिलं जे हॅलो. सत्र राहील ते 4 षटकांचं आणि सेकंड राऊंड जे राहतील हे 3 षटकांचे राहतील. मेगा सत्कार म्हणून हा होत आहे, सामना जो मेगा आहे सत्कार होत आहे. तो आपण शशी पाहतोय भोईर की यांनी पहिला SPL 3 ला फॉर्म ओव्हरचा भरला आहे. होता. त्याच्यामुळं सृष्टी इम्प्राचे स्पॉन्सर जयवंत भोईर यांच्याकडनं मेगा सत्कार शशी भोईर यांचा. आणि शशी भोईर तुमचा एक बॉल बाकी आहे, तो पुढच्या वर्षी टाकायचा आहे तुम्हाला. एक मिनिट शशी भोईर, तुम्हाला काय अनुभव वाटलाय?
ना आपण नवीन होतो, आपण रेग्युलर नाही खेळत, त्याच्यामुळं आपल्याला असा अंदाज नाही तेवढा. यावर्षी तुम्ही 3 वाजता प्रॅक्टिस केली होती, पुढच्या वर्षी किती वाजता कराल? नाही, पुढच्या वर्षीचा सांगू शकत नाही. शशी भोईर आणि रमेश भोईरचे 5 छक्के ना फक्त ते 10 ते 15-20 मिनिटांनी सगळे सगळे धुळीस मिळवून टाकले. आणि मला जेवढे जे लोक ओळखणार होते अजून एखाद वर्षापर्यंत ते सगळे विसरून शशी भोईरला हे सगळे ओळखायला लागलेले आजच्या तारखेमध्ये. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. गुंदवली आपल्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या शशी भोईर यांना काहीतरी थोडंसं बोलायचं आहे. प्लीज. आपला आपण मला सामना बोलला, खेळूया. षटकार दिला तर 5,000 देईल, ते यांनी 500 रुपयात दिले. लाच तरी वाटायला पाहिजे. सर्व प्लेयरला विनंती आहे, ही स्पर्धा आपली आहे. आपण काय करतोय, मैदानात सामना चालू आहे आणि सर्वजण आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत. याला क्रिकेटवरील प्रेम म्हटलं जाईल का? खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे, परंतु या ठिकाणी काय घडतंय? तुमच्या गावात आम्ही खेळ करण्यासाठी आलो आहोत. बाहेर चला. काही मान सन्मान आहे की नाही? एन्जॉय केली तेवढी बस बाहेर